नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज जागतिक महिला दिवस. माझ्या सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपल्यासोबत येत आहे रक्षा. आम्ही इंजिनिअरिंगला सोबत होतो, तर चला जाणून घेऊया तिचा प्रवास. गुड मॉर्निंग रक्षा. पाहता पाहता आपल्याला 10 वर्ष पूर्ण झाले आपल्या इंजिनिअरिंगला. तर कसं वाटतंय? म्हणजे काय ठीक आहे. 10 वर्ष कंप्लीट होऊन एक काहीतरी अचीव केल्याच्या नंतर बरं वाटते. तर तू काय ड्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पोस्टवर आता सध्या कार्यरत आहे है ना? तर म्हणजे काय असते, म्हणजे आपल्या ज्युनियरला सांगायचं जे झालं तर ड्राफ्ट इन्स्ट्रक्टर म्हणजे नेमकं काय असते, त्यांचा जॉब रोल काय असते म्हणजे? अच्छा, ओके. हा. क्राफ्ट इन्स्ट्रक्टर म्हणजे असं की एक लेक्चरर असते. जे आता 10वी झालेले मुलं असते, 10वी झालेल्या मुलांना वेगवेगळे पाथ असते. तर त्याच्यापैकी एक पाथ म्हणजे तुम्ही ITI पण करू शकता. ITI केल्याच्या नंतर तुम्हाला लवकर जॉब अपॉर्च्युनिटी मिळते, कारण तिथे फक्त 1 ते 2 वर्षाचे कोर्सेस राहते. काही 1 वर्षाचे कोर्स राहते, काही 2 वर्षाचे कोर्स राहते. हे जर कोर्स तुम्ही केले आणि त्याच्यानंतर अप्लाय केलं समजा कंपनीमध्ये किंवा आपल्या गव्हर्नमेंटमध्ये पण जॉब निघते. त्याच्यात अप्लाय केलं तर तुम्हाला जॉब मिळते. तर त्यांना जे ट्रेनिंग किंवा त्यांना जे आपण शिकवत असतो, तर ते शिकवण्यासाठी जो कोणी माणूस लागते किंवा जे जे काही पद असते त्या पदाला क्राफ्ट इन्स्ट्रक्टर असं म्हटलं जाते. म्हणजे ते तुम्हाला ट्रेनिंग करते सगळ्या गोष्टीबद्दल. इंडस्ट्रीमध्ये एखादी गोष्ट जर लागत असेल तर कसं करायचं त्या गोष्टीबद्दल ट्रेनिंग असते. अच्छा. त्याच्यासाठी लागणारा जो व्यक्ती आहे तो क्राफ्ट इन्स्ट्रक्टर. म्हणजे बेसिकली सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ITI मध्ये ॲज अ टीचर, राईट? ॲज अ टीचर. म्हणजे इंजिनिअरिंग नंतर खूप सारे आपले मुलं जे आहेत ते त्यांच्याकडे ऑप्शन जे असते ते एक पोस्ट ग्रॅज्युएशन करणे किंवा गव्हर्नमेंटची तयारी करणे किंवा जॉब करणे. तर तू काय केलं, म्हणजे इंजिनिअरिंग नंतर काय केलं? तेच मग मी गव्हर्नमेंटकडे वळली. कारण आईचं वर्क किंवा घरच्यांचं म्हणणं होतं की प्रायव्हेटचा जॉब तेवढा सिक्युअर नसते. कारण आमच्या घरी जर आई आणि बाबा दोघी गव्हर्नमेंट सर्व्हंट मध्ये आहेत, तर मग त्यांचं म्हणणं होतं की तू पण जरा गव्हर्नमेंटची प्रिपरेशन कर आणि म्हणजे जॉबला कोणच जाईल. म्हणून मग मी प्रायव्हेटकडे वळलीच नाही. गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये त्याचा अभ्यास केला. आणि मेन म्हणजे आपलं मेकॅनिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे जे काही मेकॅनिकलच्या राहते पोस्ट त्याच्यासाठीच अप्लाय करत गेली होती. आणि झालं. आणखी जसं तू आणखी थोडा पण मागे जाऊ, म्हणजे 5वी पासूनचे म्हणजे 5वी पासून ते 10वीचे शिक्षण, 10वी नंतर मग काय केलं, म्हणजे जनरली मुलं 11वी-12वी करतात, काही पॉली करतात, त्यानंतर मग इंजिनिअरिंगला जातात किंवा दुसऱ्या वेगळ्या स्ट्रीममध्ये जातात. तर तुझं हे जे शिक्षण आहे म्हणजे लहानपणापासून ते आतापर्यंतचं, ते थोडा डिटेलमध्ये सांगशील का? एक 1ली ते 4थी पर्यंत मी प्राथमिक शाळेत होती. एक कोलुरा नावाचं खेडेगाव होतं नेर मध्ये, यवतमाळ जिल्ह्यात आपल्या. आणि तिथून 4थी पर्यंत झालं. मग तिथे 4थीच्या नंतर मग आम्ही नेरला शिफ्ट झालो. नेरला मग 5वी पासून तर 10वी पर्यंत शिक्षण तिथे झालं. 5वी ते 7वी पर्यंत हेच होतं आपलं मराठी मीडियम. मग 8वीला सेमी इंग्लिश आलं होतं त्याच वर्षी आमच्या शाळेत. मग 8वी पासून मग सेमी इंग्लिश. मग 10वीच्या नंतर डिप्लोमा करायचं ठरवलं. कारण माझे मोठे बाबा होते सिव्हिल इंजिनियर. तर मग घरात एक सिव्हिल म्हणजे इंजिनियर माणूस आहे बा, आणि म्हणजे काय करायचं दुसरीकडे, तर इंजिनियरच बनायचं आहे असं ठरवलं होतं. तर म्हणून मग मेडिकल वगैरे काहीच बघितलं नाही, मेडिकलची फील्ड, डायरेक्ट इंजिनियरकडे. आणि मग कशाला 11वी-12वी करायची बा, म्हणून डिप्लोमा करायचा. डिप्लोमा केल्याच्या नंतर मग इंजिनिअरिंग करायची असं होतं. म्हणजे तशी वळली तिकडे. तुझे जे पाथ होता ते ऑलरेडी डिसाइडेड होता, म्हणजे काही कन्फ्युजन नाही. जनरली कन्फ्युजनच नव्हतं. कारण पहिल्यापासूनच असं होतं की इंजिनियर बनायचं आहे म्हणून. जनरली मुलांचे म्हणजे माझे जरी मित्र आहेत त्यांचं काही डिसाईड नव्हतं, म्हणजे आधी 10वी करूया, नंतर पर्सेंटेज चांगले आले तर 12वी करूया, किंवा पर्सेंटेज नाही कमी आले तर मग कदाचित ऑप्शन असते कॉलेज, म्हणजे PCM ग्रुप वगैरे काहीतरी तो नाही निघत, त्यानुसार मग अकॉर्डिंग टू चेंज होत जाते.
तर तुझं तसं नाही, तुझं एक सगळं एम होता की इंजिनिअरिंग करायचं आहे, तर आपण 10वी नंतर पॉली करायचे, पॉली नंतर इंजिनिअरिंग करायची. इंजिनिअरिंग करायचं. हां. तर आपल्या इंजिनिअरिंगमध्ये तुझा आवडता सब्जेक्ट कोणता? ऑफकोर्स इंजिनिअरिंग ड्रॉइंगच होता. अच्छा. कारण इंजिनिअरिंग ड्रॉइंग जरा कसं हां. म्हणजे इमॅजिनेशन म्हणा किंवा एखादी गोष्ट व्हिज्युअलायझेशन करायची असते की तुमच्या माइंड मध्ये नेमकं काय चालू आहे आणि ती गोष्ट प्रत्यक्षात कशी उतरवायची असेल ते हां. इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये होते. तो हां. म्हणून मला ते इंजिनिअरिंग ड्रॉइंग एक सब्जेक्ट चांगला वाटत होता आणि थर्मल इंजिनिअरिंग. अच्छा. बाकी ठीक ठीक होते पण थर्मल इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग ह्या दोन गोष्टी आवडीच्या होत्या. थर्मल तर इंजिनिअरिंग मध्ये त्याच्यातलं सॉरी थर्मो इंजिनिअरिंग म्हणजे थर्मोडायनामिक्स ना? थर्मोडायनॅमिक्स. हा. म्हणजे आपला थर्मोडायनामिक्स हा सब्जेक्ट होता. मला वाटतं तुला पॉलिटेक्निक मध्ये असेल तर कदाचित. हो हो पॉलिटेक्निक मध्ये पण होता. हां 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 हां. पॉलिटेक्निक मध्ये थर्मोडायनॅमिक्स वगैरे होतं. हम्म. आणि इंजिनिअरिंग मध्ये तुझे आवडते टीचर कोणते? जनरली मेकॅनिकल मध्ये तर सर्व आपले काय म्हणतात त्याला, जेंट्स टीचर होते. म्हणजे लेडीज टीचर नव्हते. हा नव्हते कोणीच नव्हतं लेडीज टीचर. फक्त एक मॅथ्सच्या टीचर होत्या त्या हां. पण दुसऱ्या सेक्शन म्हणजे दुसऱ्या डिपार्टमेंटच्या होत्या. आपल्या याच्यात तर नुसते जेंट्स भरले होते. हां हां. मला वानखडे सर आवडत होते आणि एक मोघे सर जे इंजिनिअरिंग ड्रॉइंग शिकवत होते त्या दोघांचं टीचिंग मस्त होतं. आणि पुन्हा एक भालेराव सर होते त्यांनी पण थर्मोडायनॅमिक्स वगैरे शिकवत होते. ते पण त्यांचं भारी टीचिंग होतं. हे झालं शिक्षणाबद्दल म्हणजे स्टडीबद्दल. तर म्हणजे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी काय होती तुझी इंजिनिअरिंग मध्ये किंवा पॉलिटेक्निक मध्ये? म्हणजे काय स्पोर्ट्स मध्ये स्पेशली एक्स्ट्रा इंटरेस्ट ऍक्टिव्हिटी होता? म्हणजे स्पोर्ट्समध्ये तसं नाही म्हणता येईल जास्त. पण आपल्या कॉलेजमध्ये चालत होत्या ना जास्त एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज किंवा गॅदरिंग वगैरे चालत होती. त्याच्यात मग इव्हेंट्स. डान्स, ड्रामा, फॅशन शो वगैरे हे आणि ते आपले काय स्पिलट. इव्हेंट्स राहत होते. रोबोटिक्सचे वगैरे पोस्टर प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन त्या गोष्टी. त्याच्यात पार्टिसिपेशन होतं बऱ्यापैकी. म्हणजे चांगल्यापैकीच होतं. इकडे जा, तिकडे जा. तर त्याचा काही आपल्या म्हणजे रिअल लाईफ मध्ये काही इफेक्ट झाला का? म्हणजे समजा प्रेझेंटेशनचा तर होतोच, कारण की कंपनीमध्ये म्हणा किंवा तू ज्या पोस्टमध्ये आहे तिचं प्रेझेंटेशनचा काय म्हणतात ना, उपयोग तर होतोच. ते म्हणजे खरंच खूप जास्त म्हणजे त्या गोष्टीचा आता जेव्हा मी स्वतःला बघते ना की मी एवढी कॉन्फिडेंटली बोलू शकते, मुलांना समजून सांगू शकते, त्या गोष्टीचा नक्कीच उपयोग झालाय. कारण जेव्हा डिप्लोमाला होतो ना आम्ही तर इंग्लिशचा सब्जेक्ट होता आणि इंग्लिशमध्ये पहिल्यांदा होतं की तो प्रेझेंट करायचा पुढे जाऊन. म्हणजे कोणता पण एक टॉपिक घ्यायचा, समोर जाऊन प्रेझेंट करायचं. ते टॉपिक म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा पुढे गेली आणि सगळी ऑडियन्स बघितली, म्हणजे एवढी रडली मी तिथे. म्हणजे मला बोलताच नाही आलं. म्हणजे नेमकं बोलू काय आणि तशीच ते रडत रडत जागेवर येऊन बसली. सर म्हणे राहू दे नको बोलू म्हणे, बस म्हणे. तिथून मग असं झालं की अरे यार सगळ्यांसमोर माझं पोपट. असं झालं. मग तेव्हा असं वाटायला लागलं की तरी आपल्याला बोलता आलं पाहिजे. ऍटलीस्ट स्वतःचं इंट्रोडक्शन नाही एवढं मोठं तामझाम, पण एक कॉन्फिडन्सली जेवढं आपल्याला मिनिमम शब्दामध्ये व्यवस्थित आपण डिलिव्हर करू शकतो तर ते गोष्ट झाली पाहिजे. मग तेव्हापासून मग पेपर प्रेझेंटेशन मध्ये वगैरे पार्टिसिपेशन वगैरे ते करणं चालू केलं. आणि त्या गोष्टीचा खरंच आता स्वतःला बघतोय ना तसं वाटतं की मी कुठे होती आणि आता किती चांगली बोलू शकते. मेन म्हणजे हे माझं स्वतःचं ओपिनियन असल्यापेक्षा माझे फ्रेंड्स लोक ज्यांनी मला डिप्लोमामध्ये बघितलं आणि आता बघितलं ते म्हणते की आम्ही बघितलं म्हणजे की तू क्लासमध्ये कशी रडून गेली होती. पेपर प्रेझेंटेशन त्यावेळेस नातं स्वतः तू बघते म्हणजे आम्ही बघतोय की तू किती चांगलं प्रेझेंट करते बा. म्हणजे बोलण्यात वगैरे सगळ्यांना किती चांगलं समजून सांगते. म्हटलं की हो मग त्याच्यावर तेवढं कामही केलं गेलं त्याचा रिझल्ट आहे ते. म्हणजे माझं पण प्रेझेंटेशन होतं इंजिनिअरिंगमध्ये, पण मी खूप घाबरत होतो प्रेझेंटेशनला. म्हणजे क्वेश्चन आन्सर काय आणि वय आणि ते पण पुन्हा इंग्लिशमध्ये राहत होता. आणि मला म्हणजे माझा शिक्षण मध्ये झालं तर इंग्लिश तितकी काही फ्लुएन्सी नव्हतीच.
म्हणून मी पण खूप घाबरतो. हम्म. नंतर म्हणजे आपले म्हणजे आपले आई वडील किंवा आपले जे एल्डर्स आहेत ते एल्डर्स आहेत ते म्हणतात की 10वी आणि 12वी हे आपल्या जीवनाचे टर्निंग पॉईंट असतात. ठीक आहे, म्हणजे कोणाकोणाचे काही पण असतात. तर तुझा टर्निंग पॉइंट काय होता म्हणजे? म्हणजे माझा टर्निंग पॉईंट असं म्हणजे असं काही झालं नाही. कारण माझ्या घरात माझे मोठे बाबा इंजिनियर होते. सो मग ते असंच होतं ना तेव्हा, आणि तेव्हा फॅड पण होतं की इंजिनियर बनायचं आहे. आणि मेन म्हणजे दवाखान्यापासून भीती वाटत होती. इंजेक्शन, गोळ्या ह्या सगळ्यांची भीती वाटत होती. मेन म्हणजे माझी आई पण नर्स आहे बरं. तिचं इच्छा होती की म्हणजे मी डॉक्टर वगैरे व्हायला पाहिजे बा. कारण मी नर्स आहे तर माझी मुलं तर डॉक्टर व्हायलाच पाहिजे असं होतं. पण मी म्हटलं नाही, मी ते जाऊ शकत नाही. कारण पेशंट वगैरे पाहून त्या गोष्टी मी हँडल करू शकली नसते असं तेव्हा मला वाटत होतं. पण असं वाटतं की केलंय असतं बा, एकदाचं केलं असतं तर झालंय असतं, असं काही. पण मोठे बाबा इंजिनियर होते. तो मग असं वाटत होतं की चला इंजिनियर असं. मग ते टर्निंग पॉईंट असं कधी हेच नाही आला. 10वी नंतर ते फिक्सच असल्यासारखं होतं की डिप्लोमा करायचा आहे. मग डिप्लोमा म्हणजे काय तर इंजिनिअरिंग असं. इंजिनिअरिंग नंतर तू जे गव्हर्नमेंट प्रिपरेशन म्हटली का, गव्हर्नमेंट प्रिपरेशन करत होती बा, त्यामध्ये तू किती एक्झाम दिल्या आतापर्यंत? किती एक्झाम दिल्या तसं सांगता येणार नाही मला. पण जसं टेक्निकल एक्झाम्स येत गेल्या, समजा त्या एक्झाम्स दिल्या, त्याची काही अशी गिनती नाहीये. कारण मधात काय होतं, जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला अभ्यास करता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी ह्याच पेपरचा अभ्यास केला पाहिजे आणि ते पेपर माझा निघतेच असं होतंय. पण मग नंतर काय असतं की मग ते तुम्हाला सांगत असते की तसं होत नाही, तुम्हाला अजून अभ्यास करायला लागते, अजून दुसरे फॉर्म भरायला लागते की एकच पेपरच्या भरोश्यावर तुम्ही बसून नाही राहू शकत. तर मग जे पण टेक्निकल एक्झाम्स निघत होत्या, मग त्या टेक्निकल एक्झाम्सचे मी फॉर्म भरत होती. तर मग असं सांगता नाही येणार मला की म्हणजे किती फॉर्म भरले बा. पण जे पण टेक्निकल्स होते किंवा मेकॅनिकलशी रिलेटेड होते डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या बेसिसवर, ते सगळे फॉर्म भरत होते मग मी. आणि त्यामध्ये डिस्क्वालिफाईड म्हणजे डिस्क्वालिफाईड किती झाल्या बा? म्हणजे डिस्क्वालिफाईड नाही म्हणता येईल, आपण त्याला काय म्हणू? म्हणजे म्हणजे किती कुठं बाहेर पडली समजा. काही मेन एक्झाम म्हणजे ज्या मला आठवते की ज्याच्यासाठी मी खूप चांगल्याने प्रिपेअर केलं होतं. असं वाटत होतं की त्या एक्झाम्स मला म्हणजे त्याचं आउटपुट मला मिळणारच आहे. अशा एक्झाम्स काय म्हणजे सांगण्यासारख्या आहे. एक येते बीएमसीची एक्झाम येते, पुन्हा आरटीओ आणि MES म्हणून आहे, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. जसं आपलं इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे इंडिया ऑल IES, तसंच MES पण आहे म्हणजे महाराष्ट्र लेवलवरती. तर ते आणि महाजन कोच्या एक्झाम्स होती आणि वार्कची एक्झाम. अशा 4 ते 5 एक्झाम्स अशा होत्या की म्हणजे ज्याच्यावर मी कॉन्फिडन्स होती की बा इथं माझा चान्स आहे, कुठे ना कुठे लागणार आहे. कारण आरटीओच्या पण प्री निघाली होती, मेन्सला राहिलं होतं. MESचं पण कसं झालं होतं की पूर्ण अभ्यास झाला होता. म्हणजे प्रीचा पेपर देऊन आली, प्रीचा पेपर देऊन आल्याच्या नंतर समजलं होतं की मला की प्री निघते, आणि त्याच्यानंतर मेन्सचा अभ्यास चालू केला होता. मेन्सचा अभ्यास करता करता मग त्याचा रिझल्ट आला. पण त्या रिझल्टमध्ये मी मागं पडली 2 ते 3 मार्क्सने. आणि ते 2 ते 3 म्हणजे ते जे आहे समजा म्हणजे स्वतःला खूप खाली पडल्यासारखं वाटत होतं MESचा पेपर. कारण MESचा पेपर देता देता म्हणजे 4 ते 5-6 वर्ष उलटले होते ना. म्हणजे त्या पेपरसाठी माझं खूप दिलं होतं, मी माझं 100% दिल्यासारखं दिलं होतं. मग तेव्हा 100% दिल्यावर आपल्याला असं वाटतं की तो पेपर निघतेच बा. आणि मेन म्हणजे मला वाटतच होतं की तो पेपर माझा इझिली निघून जाते. पण 1 ते 2 प्रश्न असे झाले होते, चुकले होते. आणि त्या चुकीच्याच म्हणजे अँसर आधी मी बरोबर करणार होती. नंतर मी ते पुन्हा काही ना काही डोक्यात ठेवून दुसरीकडे मार्क केलं आणि ते 2 क्वेश्चन जे आहे, ते 2 क्वेश्चन माझे टर्निंग पॉईंट म्हटल्यासारखे होईल ते. जसं आज पहिले टर्निंग पॉईंट होतं, इथले जे ते 2 क्वेश्चन्स आहेत ते टर्निंग पॉईंट होते माझे, की म्हणजे डायरेक्ट मला खाली घेऊन गेले. त्या पेपरच्या नंतर मला अभ्यास नको.
त्या पेपरच्या नंतर लोक वाटलं मला अभ्यास करायला. म्हटलं बस अभि पुरा छोड छाड दो. एखादं काही पण प्रायव्हेट मध्ये 15-20 हजार जरी भेटत असेल तरी खुश आहे मी, असं झालं होतं. म्हणजे तेव्हा खरंच खूप हार मानली होती की नको होतं मला, आता नको अभ्यास करायचा बा पुन्हा. म्हणजे कारण आपण एक वेळ एक्सपेक्ट करतो ना एखाद्या गोष्टीपासून, आणि ती एक्सपेक्ट करण्याची गोष्टच म्हणजे तुम्हाला नसेल भेटत, तर मग एवढं मोरल डाऊन होऊन जाते. मग स्वतःला म्हणजे वर आणण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करायला लागते, आणि ते खरंच सहज शक्य नव्हतं. अशी गोष्ट होती. म्हणजे जसं एमबीएसचा पेपर अजूनही आठवतो मला. लाईफमध्ये म्हणजे डिमोटिवेट जर म्हणजे झालीस, लाईफमध्ये डिमोटिवेट झालीस, तर तो मोटिवेट होण्यासाठी काय करत होती? म्हणजे आता मेन जसं म्हणजे मोटिवेट होण्यासाठी हां. हा, एक तर तुमचे असते पॅरेंट्स. हम्म. तुमचे पॅरेंट्स तुम्हाला म्हणजे ते दिसूनच असते, आपल्या चेहऱ्यावरच दिसते, किंवा आपले जे ऍक्टिव्हिटीज असते, समजा आपण जे काही वागतो त्याच्यावरून समजूनच जाते पॅरेंट्सला की यांना काही ना काही होत आहे खालीवर. तर तेव्हा पॅरेंट्सचा जे काही सपोर्ट असते ना, ते खरंच तुम्हाला मोटिवेट करण्यासारखं असते. माझ्या पॅरेंट्सनी म्हणजे एवढे वर्ष होऊनही मला जेव्हा सक्सेस मिळत नव्हती तरी पण ते माझ्या पाठीशी होते, की पुश करत होते की कर बाबा कर. म्हणजे काही काही मार्गानेच राहिली आहे तू, आता थोडंसं अचीव्ह करायचं राहिलंय. म्हणजे ते हत्ती गेला आणि शेपूट सारखं नाही का, त्याच्यासारखी गोष्ट होती की ते फक्त एवढा हत्ती मोठा एवढ्या मोठ्या गोष्टी पार केल्या, तर ते थोडशासाठी वाया जायला जाऊ नको. म्हणून पॅरेंट्सचा एक सपोर्ट असतो, आणि मोटिवेट सेल्फ मोटिवेट असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण सेल्फ मोटिवेट असतो तेव्हाच एखादी गोष्ट अचीव्ह करू शकतो. जर तुमच्या मनातच ते प्रेरणा किंवा एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला लोकांनी कितीही येऊन ज्ञान पाजलं आणि कितीही म्हणजे कितीही मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला, पण तुमची इच्छाच नसेल ते मोटिवेट होण्याची किंवा काही करण्याची, तर कोणीच काही करू शकत नाही. मग ते कसं असते, उलट्या ते घागरीवर पाणी टाकल्यासारखं असते. म्हणजे किती भरणार आहे ना. म्हणून एखादी गोष्ट जेव्हा करायची असते तेव्हा सेल्फ मोटिवेट असणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही अचीव्ह करू शकता असं मला तरी वाटते. बाकीच्या गोष्टी म्हणजे नथिंग असते. मग कोणते व्हिडिओज म्हणा, सोशल मीडियावरचे वगैरे, हे तुम्हाला मोटिवेट नाही करू शकत. मोटिवेट फक्त एक 5 ते 10 मिनिटासाठी तुम्ही त्या गोष्टी करून मोटिवेट होऊ शकता. पण असं जर लॉंग टाइम साठी किंवा एखादी गोष्ट अचीव्ह करेपर्यंत जर मोटिवेट व्हायचं असेल, तर फक्त स्वतःवरचा म्हणजे जे आहे कॉन्फिडन्स म्हणा किंवा सेल्फ मोटिवेशन तुम्हाला खूप जास्त गरजेचं असते. बरोबर. तर तू म्हणजे आपलं एकदा बोलणं झालं, तू म्हटली होती की मी काही एक्झाम दिले त्यानंतर मी जिल्हा म्हणजे कुठतरी प्रथम वगैरे आली होती ना. हा, म्हणजे आता हे जे आहे क्राफ्टिंग, त्याबद्दल काहीतरी सांग सॉरी, म्हणजे. हा, त्याबद्दल सांग म्हटलं म्हणजे तू. अच्छा ओके. म्हणजे आता हे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर कशी पास झाले ते सांगते. हा हा. काय झालं होतं, म्हणजे आयटीआय काय होतं हे मला आधी काहीच माहिती नव्हतं. मग जसं म्हटलं की माझा एमएस चा पेपर झाला आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की नको करायला. तर मग आमच्या ओळखीचा एक दादा आहे, कुणाल दादा म्हणून, मग त्याने सांगितलं की आमच्या इथे वॅकन्सीज आहे आयटीआयला, मग तिथे जाऊन शिकवायचं आहे टीचिंगचा. तर मी म्हटलं ठीक आहे, पार्ट टाइम आहे, अभ्यासही करता येते आणि अर्निंग पण होते. तर मग त्याच्यासाठी म्हणून तो म्हटला की इंटरव्ह्यू द्यायला वगैरे ये. आणि मग इंटरव्ह्यू द्यायला गेली तर मग तेव्हा तिथे समजलं की म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्याच बद्दलचं गोष्टी तुला शिकवायच्या आहे. म्हटलं ते तर माझा फेवरेटच सब्जेक्ट आहे, तो तर मग मग मी करूच शकते तो जॉब. म्हणून मग मी इंटरव्ह्यू द्यायला गेली, इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि मग तिथे मग मी ऍज अ टीचर म्हणूनच लागली. पण ते परमनंट नव्हतं, ते क्लॉक अवर बेसिस होतं, पीएचडी म्हणून असते. म्हणजे जेवढं तुम्ही शिकवाल त्याच्यानुसार तुम्हाला पैसे मिळते, म्हणजे पिरियड नुसार तुम्हाला पैसे मिळत राहते. मग तसं झाल्याच्या नंतर तेव्हा मला इंजिनिअरिंग ड्रॉइंगच सब्जेक्ट मिळाला शिकवायला. ते खूप चांगलं झालं की माझा फेवरेटच सब्जेक्ट मला शिकवायला मिळाला होता. आणि आधीपासूनचीच इच्छा होती की डिझायनिंग मध्ये करायचं होतं करिअर. मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे फुल नाही तर फुलाची पाकळीच आहे ही. म्हणजे ऍटलिस्ट मी इंजिनियर नाही बनली, डिझाईन इंजिनियर नाही बनली, पण ऍटलिस्ट कोणीतरी तर होऊ शकते. असे 40 मुलापैकी एखादा मुलगा तरी बनवू शकतो. तो म्हणून ते खूप चांगलं वाटलं. आणि त्याच्यानंतर मी तिथे 2 वर्ष जॉब केला.
मग ते तेव्हा म्हणजे जाणून घेतलं की आयटीआयचं नेमकं कल्चर कसं असते किंवा तिथे कसं शिकवलं जाते, काय असते. पहिले तर काहीच माहिती नव्हतं आयटीआय बद्दल की कसे ट्रेड असते, त्याच्या जागा पण असते का, ऍडमिशन कशी होते, असं तसं वगैरे. मग तेव्हा समजलं की नेमकं काय डिपार्टमेंट आहे बा. नाही तर ते आयटीआय डिपार्टमेंट असते असं पण हे पण कधीच माहिती नव्हतं. मग तेवढ्यातच काय झालं, त्या आयटीआय साठीच जागा निघाल्या, 1457 जागा निघाल्या होत्या, म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रासाठी. मग तेव्हा मी फॉर्म भरले. मेकॅनिकल साठी 22 ट्रेड साठी जागा निघाल्या होत्या. तर मग मी 22 पैकी 14 ट्रेड साठी फॉर्म भरले होते आणि परीक्षा झाली होती 2022 मध्ये. आणि मग त्याच्यापैकी 7 परीक्षा पास झाली आणि 7 परीक्षा पण अशा पास झाल्या म्हणजे इथे सांगावं, कारण जसं फेल्युअर असते ना तसं सक्सेस पण असते. तर फेल्युअर सगळ्यांना माहित असतं, तर मग कधी असं वाटतं की आपलं सक्सेस पण तेवढं लोकांना माहित व्हावं. म्हणजे त्या फेल्युअर मुळेच आपण जाणल्याने गेलं पाहिजे, तर सक्सेस मुळे पण जाणं. म्हणून ते सांगते की तेव्हा माझे 7 ट्रेडचे निघाले होते माझे पेपर आणि 4 ते 5 पेपर मध्ये मी फर्स्ट आली होती ओव्हरऑल महाराष्ट्रामधून, एसटी मधून. त्याच्यातून मी 7 ट्रेड मध्ये पास झाली होती. मग 7 ट्रेड मध्ये त्याच्यात आरएससी होतं आपलं, रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग, एक ड्राफ्टमन मेकॅनिकल होतं, शीट मेटल वेल्डर, असे 5-6 होते. मग माझ्याकडे 7 ऑप्शन होते. 7 पैकी मला एक चूज करायचं होतं. ते अशी गोष्ट झाली होती की देता है छप्पड फाळ किंवा स्क्रीन झाला होता. आतापर्यंत एकही गोष्ट नव्हती. आता आल्या तर एवढ्या साऱ्या गोष्टी आल्या होत्या की त्याच्यात आता मला चूज करायला लागत होतं. असं होतं. नाहीतर पहिले ते मला चूज करणार होते, आता मी त्यांना चूज करणार होते. तर अशी एक गोष्ट होती ती. आणि त्याच्यातून मग मी निवडलं 2 ऑप्शन. बाकीचे असे एक एक करून इंटरेस्ट कमी करून निग्लेक्ट करून टाकले. त्याच्यातले मग 2 ठेवले होते. आरएससी, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, जे की थर्मोडायनॅमिक्सशी रिलेटेड आहे. तो एक माझा फेवरेट सब्जेक्ट आहे. आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे पण फेवरेटच. या 2 पैकी चूज करताना जरा मला हार्ड गेलं. मी म्हटलं नेमकं करावं काय. आणि जे ड्राफ्टमन मेकॅनिकलची जागा होती ती सीएसएन मध्ये होती, म्हणजे औरंगाबाद मध्ये होती रिजन मध्ये. आणि जे आरएससी ची जागा होती ते मुंबई रिजनला होती. मी म्हटलं आतापर्यंत आपण डिझाईन इंजिनिअरिंगचं एवढं बघितलं, म्हणजे ते आता सोडायचंच नाही. म्हणून मग ड्राफ्टमन मेकॅनिकलच चूज केलं की तिथे फक्त इंजिनिअरिंग ड्रॉइंग शिकवल्या जाते. आणि मग डीएमएम चूज केलं, म्हणजे ड्राफ्टमन मेकॅनिकल चूज केलं आणि बाकी त्यांना बाय बाय केला असं. आणि ते म्हणत असते ना की पुरी म्हणजे किती सिद्धतनी एखादी गोष्ट चाहली तर तुम्हाला मिळते. म्हणजे तेवढ्या सिद्धतनं मग मी डिझायनिंग इंजिनिअरिंग चाहलं होतं. म्हणजे डिझायनिंग इंजिनियर मी स्वतः नाही झाली, पण आता मी माझ्या स्टुडंट्सना वगैरे इन्स्पायर करून त्यांना डिझाईन इंजिनियर करू शकते. म्हटलं कुठे जॉब तर मिळाला, पण तो पण एवढा चांगला मिळाला की मला डिझाईन इंजिनिअरिंगचा जॉब मिळाला. त्या फील्डच्या रिलेटेड आहे. आता आपण वळूया काही काल्पनिक क्वेश्चन बद्दल. जर तू ड्राफ्ट इन्स्ट्रक्टर नसती तर मग काय असते आता? काय असते तर माहिती नाही, एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत असती. ठीक, जॉब करत असती, पण कोणता जॉब म्हणजे काय? इंजिनियर म्हणजे जनरली मुलींसाठी थ्रू अवेलेबल असतात क्वालिटी इंजिनियर, राईट? तेव्हा पण मी थोडेसे क्लास वगैरे करून, डिझायनिंग इंजिनिअरिंगचे क्लास करून, डिझायनिंग मध्ये 8-10 जरी हजाराचा जॉब मिळाला असता तरी तुम्ही केला असता. अच्छा, हे तर झालं आतापर्यंत. याच्यानंतर म्हणजे याच्यानंतर तुझं काय एम आहे? ओके, जर म्हणजे नेक्स्ट म्हणजे हायर, आता तर थोडं स्टेबल आहोत, नंतर म्हणजे इथंच थांबायचं आहे की याच्या समोर पण आपल्याला आणखी काही मोठे एम आहेत ते अचीव्ह करायचे आहेत? ते तर आहेच समजा. हे तर मिळालंच आहे. एक एम आहे की
एमपीएससी मध्ये RFO म्हणून पोस्ट असते. RFOच्या पोस्टसाठी जाण्याची इच्छा आहे माझी आणि पुन्हा एमटेक करायचं आहे. पण एमटेकही असं डिस्टिंक्ट किंवा म्हणजे असं करायचं नाही, ते रेग्युलर मध्ये करायचं आहे. अच्छा, त्या म्हणजे 2 गोष्टी आहे करायच्या आणि जर चान्स मिळाला तर इथेच वरच्या पदावर जायचं. प्रिन्सिपल प्रिन्सिपल आणखी तू म्हटली की आरएफओचं म्हणजे काय असतं नेमका? RFO म्हणजे हे असते रेंज फॉरेस्ट ऑफिसर असते. रेंज फॉरेस्ट ऑफिसर ते पूर्ण तुम्हाला जंगल वगैरे किंवा त्या संबंधित ज्या काही निगडीत गोष्टी असतात त्याच्याबद्दल तुम्ही एक ऑफिसर असता त्या गोष्टीला. आणि मेन म्हणजे मला नेचरची जरा आवड आहे, म्हणजे निसर्ग म्हणून मग हा तर तो एक असा जॉब आहे की मला त्या गोष्टीशी कनेक्ट राहू शकते, म्हणून मी ते जॉब जरा चूज केला की RFO त्याच्याकडे जरा असं आहे माझं. तुला फ्युचरसाठी खूप खूप काय म्हणतो त्याला, बेस्ट ऑफ लक म्हणू शकतो का आपण? शुभेच्छा. फ्युचरसाठी तुला खूप शुभेच्छा. समजा आपला हा पॉडकास्ट समोर चालत राहिला तर नंतर आणखी आपण भेटू वेगळ्या, तू ऑफकोर्स नक्कीच मोठ्या पोझिशन मध्ये आपण भेटू कधीतरी. नक्कीच. तर या पॉडकास्ट मध्ये येऊन तुला कसं वाटलं? म्हणजे मला खरंच खूप छान वाटलं शुभ इथे येऊन, कारण म्हणजे कोणाला इन्स्पिरेशन वेगळ्या पद्धतीने मिळत असते, कोणाला वेगळ्या पद्धतीने मिळत असते. हा त्याच्यातला एक वे असू शकतो. जर या पॉडकास्टमुळे एखादा जरी विद्यार्थी किंवा एखादा कोणी पण म्हणजे काहीही करण्याचं त्याला म्हणजे इन्स्पायर झाला असेल तर मी या पॉडकास्टला खरंच नक्की म्हणजे सक्सेसफुल मानेन. एक जरी व्यक्ती असेल तो हे पॉडकास्ट ऐकून पाहून जर इन्स्पायर होत असेल आणि तो स्वतः सक्सेस होत असेल तर या पॉडकास्टला नक्कीच सक्सेस मिळाला असं मी म्हणेन. आणि त्यासाठी खरंच खरंच खूप धन्यवाद हा शुभम. तर ठीक आहे, मग इतकं बोलून आपण हा एपिसोड इथंच थांबू. तर मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील, काही विचारायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. मला आवडेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला. मित्रांनो, जर तुम्ही शेवटपर्यंत पोहोचले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या नव्या भागात नव्या मित्रांसोबत. धन्यवाद.